जेव्हा कॅन्डिडेट डिक्लेअर झाले मुरजी पटेल, तर त्या पटेल ह्या नावाचं त्यांनी भांडवल करायची सुरुवात केली या अंधेरी पूर्वमध्ये. त्यामुळे इथे मराठी गुजराती मुद्दा येणं गरजेचंच नव्हतं, पण पटेल आल्यामुळे हा मुद्दा त्यांनी चालवला आहे. ज्या प्रकारे घाटकोपरमध्ये घटना मागील काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती, मराठी गुजराती भाषिकांचा वाद होता. या मतदारसंघामध्ये असा वाद होता, अशा काही बातम्या सुद्धा समोर आल्या होत्या. नेमका हा वाद का होतोय मराठी आणि गुजरातीमध्ये? मला वाटतं वाद नव्हता. जेव्हा कॅन्डिडेट डिक्लेअर झाले मुरजी पटेल, तर त्या पटेल ह्या नावाचं त्यांनी भांडवल करायची सुरुवात केली या अंधेरी पूर्वमध्ये. कारण अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके साहेब जेव्हापासून नगरसेवक होते, आमदार होते, तर गुजराती समाज नेहमी आमच्या सोबत होता. आणि गुजराती भाई जे अजूनही मला भाभी म्हणूनच हाक मारतात, आणि आमचे कौटुंबिक सौख्याचे संबंध आहेत. त्यामुळे इथे मराठी गुजराती मुद्दा येणं गरजेचंच नव्हतं, पण पटेल आल्यामुळे हा मुद्दा त्यांनी चालवला आहे. पण माझं गुजराती बांधवांना एवढंच म्हणणं आहे की हे स्थानिक जे आम्ही उमेदवार आहोत किंवा स्थानिक तुमचा आमदार आहे तो काम करणार आहे. तुमच्यासाठी वेळोवेळी आम्ही नेहमी धावत आलेलो आहोत, तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. फक्त गुजराती कॅन्डिडेट आहे म्हणून त्यांना वोटिंग न करता तुम्ही रमेश लटके साहेब आणि आता ऋतुजा रमेश लटके यांना वोटिंग करावं असं मी आवाहन करते. पण मग हा वाद अगोदर नव्हता, आधी नव्हता, आता सुरू झाला. हो. पण मग हा वाद जर आता सुरू झाला असेल तर मग असं मराठी आणि गुजराती, मराठी गुजराती असंच का होतंय? कारण ज्या प्रकारे तुम्ही मराठी भाषिक उमेदवार, ते गुजराती भाषिक उमेदवार, मग अशामध्ये तुम्ही जे आव्हान करतात त्यामुळे कुठेतरी फटका बसेल असं वाटतं का? मला वाटतं नाही बसणार. कारण गुजराती बांधव भगिनी जे आहेत किंवा जे माझ्याशी कनेक्ट आहेत, लटके साहेबांशी कनेक्ट आहेत, त्यांना माहिती आहे की आम्ही कधीच कुठल्याही धर्माचं, जातीचं मध्ये काहीही भिंत उभी केलेली नाही आणि अजूनही नाहीये. कारण अजूनही मी प्रत्येकांच्या घरी जाते, त्यांचे मंदिरं आहेत तिकडे जाते, त्यांच्या घरी आता दिवाळीलाही मी जाऊन आले. तर मला वाटतं हा मुद्दा त्यांनी बाजूलाच ठेवला पाहिजे, कारण ह्या मुद्द्यामध्ये त्यांनाही फायदा नाही आणि आम्हालाही फायदा नाहीये. कारण ती बांधव गुजराती जे आहेत, भाई आहेत, ते माझ्यासोबत आहेत. ते तुम्हाला आता 20 तारखेला जे इलेक्शन होईल आणि 23ला रिझल्ट येईल तेव्हा कळेल की गुजराती बांधव आमच्या सोबतच आहेत. नक्कीच. मराठी एकीकरण समितीच्या काही नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली होती. त्यावेळेला खरं तर एक घोषणा दिली होती, मराठी मुंबई हवी असेल तर घरी बसवा पटेल, अशा प्रकारच्या घोषणा होत्या. काय सांगाल या मतदारसंघात ह्या सगळ्या घोषणांना पाहून काय वाटतं? मी तुम्हाला तेच सांगते की त्यांनी पटेल ह्या नावाचं भांडवल करणं सुरू केलं, त्याला एक उत्तर देणं गरजेचं होतं. म्हणून ही समिती आमच्या सोबत आली, तर त्याला आम्ही एक काउंटर करणं म्हणून आम्ही केलेलं आहे. पण मी गुजराती बांधवांसोबतच आहे, त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये मी त्यांच्या सोबत राहणार.